छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या। पेट्रोल टँकर चालकांच्या संपामुळे उद्या पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। त्यामुळे उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पंपावर मोठी गर्दी झाली आहे। पेट्रोल पंपांना पेट्रोल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी उद्यापासून संप पुकारल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण बघू शकता की मी ज्या पेट्रोल पंपावरती उभा आहे तो क्रांती चौक पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे। पलीकडल्या बाजूने चारचाकी वाहन आहेत तर आतल्या बाजूला या सगळ्या मोटरसायकली आहेत। पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यामुळे या पंपावरचं पेट्रोल सुद्धा संपलेलं आहे। सध्या फक्त पॉवर पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध आहे। तेच भरून घेण्यासाठी इथं मोठी गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक कर्मचारी आहे जो सातत्याने या ठिकाणी पेट्रोल भरून देतोय। महिला सुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही, किती वेळ झालं थांबलेला आहात, कशी अडचण आहे? तर आता इथे आम्ही पाऊण ते 1 तासापासून थांबलेलो आहे। मी माझ्या मुलीला शाळेतून आणलं, ती घरी गेलेली नाहीये आणि आम्हाला इथं एक तासभरापासून थांबावं लागते। महिलांची लाईन पुढे सरकतच नाहीये। म्हणजे पुरुषांनाच पेट्रोल मिळते, लेडीज लहान मुलांना दवाखान्यात वगैरे काही जायचं असेल तर इथंच त्यांना कोळंबून पडावं लागते। एकदा पाठीमागं बघा, अजूनही या ठिकाणी रांग लागल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि पेट्रोल मिळणार नसल्यामुळं ही सगळी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपावरती झालेली आहे। त्यामुळे उद्यापासून 3 दिवस पेट्रोल मिळणार नाही तर आजच पेट्रोल भरून घेण्याच्या भावनेने ही सगळी या ठिकाणी गर्दी झालेली आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।